सिद्धारूढस्वामी प्रकरण 9। पुढे काही दिवसांनी चिंतामणी आश्रमातून निघून व्यंकटगिरीस जाऊन श्री व्यंकटशाचे दर्शन घेऊन वाटेतील शीतोष्णापासून होणारे सुखदुःख अनुभवित एक लहानसे वस्त्र अंगावर घेऊन कर्तल हेच पात्र व भूमी हीच शया समजून जेथे तेथे मूर्खाचा त्रास सोशित व काही उन्मत्तांकडून दगडांचा मारही सहन करीत जात असता। काही जण हा कोणत्या जातीचा आहे कोणाला ठाऊक म्हणून जवळ येऊ देत नसत। काही जण हा उत्तम अधिकारी आहे, ब्रह्मज्ञानाप्रमाणे निःस्पृह आहे व आत्मज्ञानी आहे असे समजून अन्न देत असत। याप्रमाणे प्रवास करून शिवकंचीस येऊन त्यांनी श्री शिवाचे दर्शन घेतले। नंतर विष्णू कंचीस जाऊन पुढे श्री वरदराजाच्या दर्शनास जात असता एका ब्राह्मणाला हा गृहस्थ ब्रह्मवेत्ता असावा असे वाटले, कारण हा निःस्पृह व जडभरताप्रमाणे उन्मत्त वेश धारण केलेला आहे। याची पूजा केल्यास महाफल मिळेल म्हणून त्याला नमस्कार करून हात धरून घराकडे नेऊन उच्चासनावर बसवून यथाशक्ती षोडशोपचार पूजा करून स्तुती करून त्याची प्रार्थना केली की ब्रह्मज्ञानाची पूजा केल्यास ती तत्काल फलदायक होते असे ऐकिले आहे। तेव्हा त्यास जवळ बोलावून आता तू कोण असे त्यास विचारिले। तेव्हा प्रत्यक्ष दिसणारे शरीरच मी असे तो म्हणाला। हे धातुमय शरीर पंचमहाभूतांस वाटून दिल्यावर नाहीसे होईल। नंतर तू कोण असे विचारल्यावर प्राणबुद्धी सहित प्रत्येक लोकात प्रत्येक शरीरास संचार करणारा मी ही बुद्धी विलयात्मक असलेल्या झोपेत तू कसा होतास हे दाखविते। त्याच्या पलीकडे मला समजत नाही हे समजून बोलतान येणारा अज्ञान साक्षीरूप असे अनुभवास आणून दिले। तेव्हा महात्म्याचे पूजेचे फळ अदृष्ट नव्हे नष्ट आहे हे समजून त्याने संतुष्ट होऊन पुनः प्रदक्षिणा व नमस्कार करून परवानगी घेतली। नंतर श्रीवरदराजाचे दर्शन घेऊन 9 महिने फिरून चिदंबरास आले व त्याचे रहस्यस्थानाचे दर्शन घेऊन 7 महिने प्रवास करून वाटेने पर्जन्यामुळे भिजणे हेच स्नान, उन्हाने वाळणे तेच अंग पुसणे अशा अवधूत स्थितीत कुंभकोणास आले। तेथे ईश्वर दर्शन घेऊन तंजावरास गेले। तेथून श्रीरंगास नदीतून जात असता एक जण म्हणाला, अरे प्रेतसदृश मनुष्या, अन्न नसता रोड असून इतका का धावतोस? तुला पाहिजे तितके अन्न असून पुष्टन होता किती चालतोस? तेव्हा अवधूत म्हणाले, अरे अन्न वगैरे मनुष्याला रोग उत्पन्न करितात व लवकर जाण्याची शक्ती नाहीशी करितात। गमनागमनाला कारण मन आहे असे समज। तो नमस्कार करून म्हणाला, तू श्रीरंगाचा अवतार खरा। बरे आहे असे म्हणून त्यांनी पुढे जाऊन श्रीरंगाचे दर्शन घेतले। इकडेच ललिंगेश्वराचे दर्शन घेऊन 3 महिने फिरून मधुरामीनाक्षीच्या देवालयात जातेवेळी एक मूर्ख ब्राह्मण म्हणाला, तू चांडाळ आहेस व संकलित चांडाळ, आशा चांडाळ आणि कर्मभ्रष्ट चांडाळ या नीतीला अनुसरून तो देवालयात जाऊ देईना। तेव्हा सिद्ध म्हणाले, तूच चांडाळ आहेस कारण तुला राग आला आहे। ब्राह्मण म्हणाला, काहीतरी देव आत जा, तुला आशा आहे तेव्हा तू आशा चांडाळ नव्हेस काय असे सिद्धांनी विचारिले। तेव्हा तुझ्याजवळ काही मिळकत नाही ना? तेव्हा संकलित चांडाळत्व आले। मग ब्राह्मण म्हणाला, तुझ्याशी मी कोठे वाद घालीत बसू, मला स्नान करावयाचे आहे। तेव्हा सिद्ध म्हणाले, महत्समागम सोडून कर्म आचरणारा कर्मभ्रष्ट चांडाळच, म्हणून प्रायश्चित घेतले पाहिजे असे म्हणून गालावर हात बडवून त्राही त्राही म्हणून नमस्कार करून बाहेर निघाला। तो देवळात गर्भालयात पंचामृताभिषेकाचा समारंभ मीनाक्षी देवीकरिता चाललेला पाहून बाहेर येऊन गावच्या लोकांचा सहवास सोडून कावेरी नदीच्या काठी एक देवालयात जाऊन तूष्णीभावाने काही एक मागता निजले। इतक्यात वादाने क्षोभित झालेला ब्राह्मण अवधूताला मी विनाकारण सोडला। त्याला मी भिक्षाही घातली नाही, त्याची सेवा माझ्याकडून कोणत्याही प्रकारे घडली नाही, म्हणून मी फार दुर्दैवी आहे। आता तो महात्मा कोठे भेटेल तर शोधून आणावा अशी चिंता करीत शोध करीत चोहोकडे पाहत कावेरी नदीत स्नान करून देवाला थोडे पाणी घालावे म्हणून देवालयात आला। तो त्याच्या पुण्याईने त्याला स्वामी दिसले।
तेव्हा परमानंदित होऊन साष्टांग नमस्कार करून माझ्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना करू लागला. तेव्हा स्वामी म्हणाले, पायाने चालत घरी नेण्यापेक्षा येथेच काही आणून दिल्यास दसपट पुण्य लागेल. याकरिता येथेच घेऊन ये. तेव्हा ब्राह्मण संतुष्ट होऊन घराकडे जाऊन लवकरच मिष्टान्नाने भरलेले ताट घेऊन आला व स्वामींचे जेवण झाल्यावर ते ब्रह्मानंदात निमग्न होऊन तेथेच निजले.